नमस्कार मित्रांनो, हे कोयना धरणाचं व्याप्टर आहे आणि आता पाण्याची पातळी एकदम हळूहळू वाढायला लागली आहे. कारण की गेले 2 दिवस नवजा, मालेनगर, मिरगाव, कांबरगाव तसंच कोयना भागामध्ये पाऊस पडून झाला. तर आता हळूहळू डोंगरावरती धुकं येऊ लागलेलं आहे आणि आज फक्त आभाळाचं वातावरण आहे. पाऊस काय सुद्धा पडत नाही. तर पाहूया पाण्याची पातळी किती झालेली आहे. तर हा जो व्हिडिओ काढला आहे तो मानेनगरमधील एमकार पॉईंटवरून काढलेला आहे. इथं मैत्री सॉड आहे. पाहूया. आज सकाळी 6:20 व्हिडिओ काढलेला आहे आणि हा ओझरटे धबधबा कोयना भागातील प्रसिद्ध असा असणारा नवजा गावचा ओझरटे धबधबा आहे. त्याला सुद्धा पाऊस कमी असल्यामुळं आता एकच धार पडत आहे, ती पण थोडी छोटी पडत आहे कारण की पावसाचं पण प्रमाण कमी झालेलं आहे. ह्या साईडला सुद्धा पावसानं आता थोडीशी पाठ फिरवलेली आहे. तर हा संपूर्ण कोयना धरणाचा पाणीसाठा आहे. तसंच इथं वरती नवजा गाव आहे. आपण पाहूया. हा पाठ डोंगरावरती संपूर्ण आता धुकं येऊ लागलेला आहे आणि हळूहळू वातावरण सुद्धा आता ढगाळचंच आहे. आणि इथं नवजा टावर आहे समोर. ही रामाची बोट आहे. तर हा एमकार पॉईंटवरून काढलेला व्हिडिओ आहे. तर तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती माहिती मिळेल नरेश आर शेलारवरती. त्यासाठी तुम्ही यूट्यूब चॅनल आमच्या सबस्क्राईब करा. आणि आज थोडं इथं उन्हाचं सुद्धा वातावरण वाटतंय कारण की हा सकाळ सकाळ इथं सूर्य थोडा दिसू लागलेला आहे. तुम्ही जेव्हा मे किंवा जून महिन्यात आला असाल तर हे संपूर्ण पाणीसाठा कमी झालेला. हा संपूर्ण भाग इथून खालती जो होता दलदलचा होता, हा संपूर्ण टावरच्या खालतीपर्यंत पाणी गेलेलं. त्या साईडचा सुद्धा संपूर्ण पाणी खालती आलेलं. हा समोर इथं फक्त कॅनल राहिलेला. तसंच इथं समोर एक मानेनगर नवजा गावाचं जे देवस्थान होतं ते इथं एक डिंबा होता त्या पलीकडे साईडला आलेलं. ते सुद्धा आपण आता पाहूया की पाण्याखाली गेलेला आहे संपूर्ण डिंबा. या संपूर्ण भाग होता इथं कॅनॉल निघालेलं. तर आपण पाहूया हा कसा आहे. हा वातावरणाचं मस्त वातावरण आहे, थंड आहे. आता आपण इथं पाहूया. हा नवजा गावचा ओझरटे धबधबा. त्याला आज सुद्धा एकच धार आहे. मागच्या आठवड्यात त्याला कमीत कमी 3च धारा होत्या. ते 4 ते 5 दिवस होत्या, एक सुद्धा कमी झाली नव्हती. नंतर हा पाऊस हळूहळू कमी झाला, पाणी सुद्धा हळूहळू कमी झालं, एक धार पडायला लागलेला आहे. तर कोयना नगरमधील माहिती तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मिळेल.